3 टिप्स तुम्ही अभ्यास केलेलं लॉंग टर्मसाठी लक्षात राहील आणि एक्झाममध्ये त्याचा नक्की फायदा होईल. पहिली टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स. जो काही तुम्ही अभ्यास करताय त्याला फक्त एक व्हिज्युअलाइज करा. कारण आपला ब्रेन फोटो किंवा व्हिडिओ याला चांगलं लक्षात ठेवतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण अभ्यास करत आहात, तर थोडंसं इमॅजिन करा की एक पान आहे, प्रकाश किरण पडत आहे आणि त्यामध्ये क्लोरोफिलचा यूज होऊन सगळं अन्न वगैरे आहे ते तयार होत आहे. तुम्हाला लगेच व्हिज्युअलाइज होईल आणि पूर्ण प्रोसेस आहे ती लक्षात राहील. दुसरी टेक्निक आहे चंकिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्याला छोट्या छोट्या चंक्समध्ये म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागा आणि एक एक तुकडा मग लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आपल्या शरीरामध्ये 206 हाडे आहेत, ते हाताचे वेगळे करा, पायाचे वेगळे करा, छातीचे वेगळे करा आणि या पद्धतीने काही हाडे आहेत ते सहज तुमच्या लक्षात राहतील. आणि तिसरी टीप आहे ऍक्टिव्ह रिकॉल. तुम्ही जर एखादी कॉन्सेप्ट वाचला, एखादी माहिती वाचली तर लगेच ते तुम्हाला समजतं, पण ती जास्त वेळासाठी आपल्या माइंडमध्ये राहत नाही. यासाठी आपल्या माइंडला परत आपल्याला रिकॉल करून द्यावं लागणार आहे. आणि म्हणून थोड्या वेळानंतर पुस्तक वगैरे सगळं बंद करा आणि परत रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. जर ते रिकॉल तुम्ही करू शकले तर लक्षात ठेवा की ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी नक्की लक्षात राहील.